हॅलो गाईज, यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तुमचं सर्वांचं. माझं नाव आहे मंगल. आज मी तुम्हाला फ्रेंच फ्राईज बनवणार आहे. त्याच्यासाठी 2 बटाटे घेतले, धुवून चांगले स्वच्छ, आणि ह्याचं मी साल काढणार आहे. आता हे बटाटे बघा असे घ्यायचे लांब मुळे, म्हणजे ते चांगले कट तयार होतात. त्याचे फ्रेंच फ्राईज बनवणार आहे, मस्त कुरकुरीत आणि छान. कमेंट करा, लाईक करा, शेअर करा. नवीन असाल तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, तुम्हाला माझं नोटिफिकेशन येत जाईल. आता मी याचं साल काढते बटाट्याची. त्याचं साल काढून घेते. ते काय लगेच करायचं, त्याला पाण्यात टाकते दुसऱ्याला, म्हणजे काळं पडत नाही. पाणी उकळायला ठेवले वरती बघा गॅसवरती. सगळी पाणी चांगलं उकळून द्यायचं आणि मगच हे टाकायचं. त्याच्यात थंड पाण्यात नाही टाकायचं, चांगलं उकळून द्यायचं कडकडीत. हे झाले दोन्ही बटाट्यांचे साल काढून. आता थोडेसे धुवून घेते आणि बघा यांचे साल काढून झालं. चौकणी काढायचे ना, म्हणून थोडंसं तिथलं कट करते. असा बटाटा कापून घातला आणि आता तुकडे बनवतो. हे फ्रेंच फ्राय. फ्रेंच फिंगर म्हणजे आपलं फिंगर, बोटाच्या मापाचे तुकडे बनवायचे बघा असे. सगळे एकसारखे बनवायचे. मस्त झाले बघा. बघा एवढ्याच फिंगर्स कट करून झाल्यान आता यांना मी गरम पाणी करायला ठेवले पातेल्यात. उकळले पाणी, त्यात थोडंसं मीठ टाकते. पाणी उकळले, मीठ टाकले त्याच्यात आणि हे फिंगर सोडते त्याच्यामध्ये. बटाटा चिप्स फिंगर. आणि हे शिजून नाही द्यायचे बरं का, थोडेसे नुसते वाफलून द्यायचे. थोडंसं वाफ झाली ना 5-10 मिनटं ठेवायचं बारीक गॅसवरती. असे शिजून नाही द्यायचे बघा यांना, म्हणजे एकदम कच्चंच ठेवायचं. आपण वेफर चिप्सला कसं करतो तसं बनवायचं. आता हे 5-10 मिनटं वाफवते बघा, दाखवतो तुम्हाला. बघा हे चांगले वाफवून झालेत बघा, असे लवचिक झाले तर नाही, थोडेसे शिजलेत पण. आता यांना काढून घेते. शिजलेत बघा, तुटतोय. पाणी गाळून घेते सगळं. पाणी गाळून घ्यायचं याचं सगळं आणि
याला पुसून काढायचं. पाणी स्वच्छ गाळून घेतलं बघा मी याचं, आणि कॉटनच्या कपड्यावरती पुसून घ्यायचं आहे स्वच्छ. असं सुकाय घालायचं कॉटनच्या कपड्यावरती. फॅनच्या हवेखाली सुकायला घालायचं आणि पुसून घ्यायचं थोडंसं. आणि 10 मिनिटं सुकायला ठेवायचं. आता मी असंच 10 मिनिटं ठेवते सुकायला. एकदम सुकलं नाही असं पुसून काढायचं, म्हणजे त्याचा ओलापणा निघून जातो. आपल्याला ते तळायचे, तळून काढायचे, त्यामुळे याचा ओलापणा गेला पाहिजे. नाही तर तेलामध्ये ते असं खूप तडतड होईल. थोडेसे सुके झाले ना, आपण त्याला तळून घेऊ. 10 मिनिटं असंच सुकायला ठेवू फॅनच्या हवेखाली. कढईत तेल तापायला ठेवलं, तर तेल चांगलं उकळलेलं आहे बघा. आता हे ते काही फ्रेंच फ्राय, हे फिंगर सगळे सुकलेले आहेत बघा मस्त. आता यांना तळते. मस्त असे लालसर होऊन देते. मस्त असा लालसर कलर आला की काढून घ्यायचं. असे सोडायचे बघा. थोडंसं पाणी असतं, तडतड होतंच थोडंफार. बघा कसा कलर आलाय. बघा कसे क्रिस्पी तळलेत मस्त. छान तळले बघा. कडक मस्त झालेत वरून. बघा कसा आवाज येतो. मस्त कुरकुरीत असे तळून झालेत बघा. बघा मस्त क्रंची झाले आणि छान. वरून एकदम खूप कडक आणि आतून नरम. बघा किती मस्त झाले. आता याच्यावरती मी थोडंसं, मला तुम्ही जे जाम वगैरे सगळं खाऊ शकता, चटणी बरोबर खाऊ शकता. मी मीठ आणि मिरची पावडर घालणार आहे मस्त त्याच्यावरती, अजून थोडीशी, म्हणजे चव भारी लागेल. थोडंसं मीठ टाकणार.
मी थोडीशी अर्धा चमचा मिरची पावडर टाकणार आहे. तुम्हाला जसं आवडतं तुम्ही तुमच्या पद्धतीने. आणि थोडंसं लिंबूचा रस टाकणार आहे. लिंबू टाकणार आहे थोडंसं. बघा कसं. आणि असं कसा आवाज येतो एकदम क्रिस्पी. आता ते सगळीकडे मिरची कालवणार, त्याला लागणार मिरची. आणि लिंबू त्याने खूप छान टेस्ट येणार, चव येणार. बघा तुम्ही पण करून पहा आणि खा. फ्रेंच फ्राय, बटाटा बटाटा चिप्स, फ्रेंच फ्राय. कसं वाटलं कमेंट करा, लाईक करा, शेअर करा. बाय बाय सर्वांना. बाय बाय.